राम राम मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आता वाजलेले आहे 11 आणि आज माझी काहीच कामं झालेली नाही आहे. कारण तुम्हाला सांगितलं ना, मी 1.5-2 महिन्यापासून मी घराच्या बाहेर नाही गेली, त्याच्यामुळे माझं डोकं काही काम करत नाही आहे. आता मला बाहेर फिरण्याची गरज आहे, असं माझं डोकं मला सिग्नल देत आहे त्यासाठी की तू एकदा बाहेर फिरून ये म्हणून. तुम्ही नागपूरमधले असाल तर मला असा स्पॉट सांगा की जिथे अधिराज खेळू शकेल. म्हणजे त्याला पण नेलेलं नाही आहे, तो पण बिचारा कंटाळला आहे. तर मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की असं कोणतं ठिकाण आहे की जिथं अधिराज छान खाली खेळू शकते, कारण त्याला खालीच पाहिजे खेळायला. आणि तो एक तर चालत नाही, त्याच्यामुळे तो टोंगळ्यावर वगैरेच आपला मस्त फिरत राहतो. तर त्याला असं खाली छान गवत वगैरे थोडंसं असं पाहिजे. तसा आम्ही सहसा गेलो तर अडवाणी धाबा आहे नागपूरमध्ये, तिथे आम्ही जातो. तिथे त्याला खाली वगैरे खेळता येते छान. अजून तिथे जाऊन जाऊन आम्ही झालो आहे बोर, तिथे कंटाळा येते ना, म्हणून अधिराजला दुसरं काही सांगा तुम्ही. अधिराजचे केस बघा किती वाढले. आता विचार करत आहे, उद्या संडे आहे, आज मी ट्रिमर मशीन लावेल संध्याकाळी चार्जिंग आणि मग त्याची टकली करून टाकेल. पडली मम्मी. आता मी पायावर बसली ना, माझ्या पायावर बसायचं आहे त्याला, टोंगळ्यावर. पडला म्हणजे गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग मग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग कर. गेला माझा पाय. अदी लग्न करशील का? गुड मॉर्निंग मग सगळ्यांना, गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी, आणि कमेंट्समध्ये सांगा मला बाहेर जायचं आहे मम्मीसोबत फिरायला. सांग पटकन, बोल ना, बोल. काल झालंय माझं आणि माझ्या नवऱ्याचं खूप जोरदार भांडण, आणि त्यामुळे मी चालली आहे आता घर सोडून. म्हणजे मला इथे राहायचंच नाहीये. काय करायचं राहून, नाही का? पण टेन्शन नका घेऊ, त्या भांडणामध्ये मीच जिंकली आहे. महत्व कशाला आहे जिंकण्याला किंवा हारण्याला नाही आहे, महत्व कशाला आहे फक्त भांडणाला. भांडण नवरा बायकोचं झालं पाहिजे बस. महिन्यातून म्हणा, 2 महिन्यातून म्हणा. आणि तसंच माझं भांडण झालेलं आहे, आणि मी हारणारी नाही आहे, मी जिंकणारीच आहे. आणि म्हणून मी चालली आहे आता घर सोडून, अधिराजला घेऊन. ते पण आवड झालेली आहे माझी. मी आता अधिराजला पटापट चारून देते, त्याला कपडे वगैरे घालून देते, आणि मग घर सोडून जाते. आता सध्या तर गुलाबजल ग्लिसरीन संपलाय माझ्याकडचं, त्याच्यामुळे मी लावत आहे बोरोलिन. कारण बाहेर जायला मला वेळ भेटत नाही आहे, आणि बाहेर गेलं तरी अधिराजला सोबतच घेऊन जावं लागते. आणि अधिराजच्या पप्पाला तर हॉटेलमधूनच वेळ नाही मिळत आहे, तर ते कधी आणून देईल, नाही का? म्हणजे माणसांना कसं असते की कोणतंही काम सांगितलं की मला कामं आहे, मला कामं आहे, आणि असं वाटते खरोखर त्या माणसांना किती कामं आहे. तर त्यांच्यामुळे मी त्यांना काही सांगतच नाही. नेहमी गुंजनच आणते, दुकान इथे जवळ आहे तर. आणि चेहरा माझा हिवाळ्याचा एवढा ड्राय झालेला असते, त्याच्यामुळे बोरोलिन, बोरो प्लस किंवा मग ग्लिसरीन गुलाबजल हे लावावंच लागतं. आणि केस खूप माझे पातळ झालेले आहेत. 1 hour later. चल. कुठे आला अधिराज? अधिराज इकडे बघ. अदू कुठे आला? आधी ए आधी. अधिराज आलेला आहे आपल्या मावशीकडे. इकडे बघ, इकडे बघ अदू. आणि इथे वाजत आहे खूप थंडी, त्याच्यामुळे मी स्वेटर तर नाही घातलं, पण माझा दुपट्टा मात्र मी आणलेला आहे. हा सोबत मागवावंच लागते मला. नागपूरमध्ये असून मी आलेली आहे ते 3-4 वर्षांनी.
मला या रोड जे आहे तिथे आता कामं वगैरे सुरू आहे, तर तो रोड सुद्धा माझ्या लक्षात नाही येणार जर मी एकटी आली तर. कारण 3-4 वर्ष आधी जेव्हा मी आली होती ना, तर तेव्हा रोड छान होता. आता बांधकाम वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे मला तो रोड लक्षात नाहीये. आणि म्हणून मी माझ्या भावासोबत आली होती, त्याने मला आणून सोडलं आणि तो पुन्हा गेला. ही आहे माझ्या बहिणीची मुलगी. ब्लॉग बनवत आहे, ब्लॉग मध्ये. ब्लॉग बघते का माझे? YouTube वर टाकले आहे मी. सबस्क्राईब केलं नाहीये का तू? करशील मग. यांना बघून माझी पण इच्छा होती की मी पण काहीतरी केलं पाहिजे आणि मी पण स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. पण अधिराजमुळे असं झालं की मी कोणताच जॉब किंवा कोणतंच बाहेरचं काम करू शकत नाही. माझ्याकडे फक्त एकच दीदी आहे आता त्याला सांभाळण्यासाठी. दोन पोरं विचार दिले सोडून. नाहीतर काय ग. आमचं टॉमी यश नको नक्ष लाग आता तू नेल पेंट हेलो चैनल को सब्सक्राइब करो. हे आहे अधिराजचे 2 मित्र अधिराजला भेटायला आले. हो ना आधी? पण आधी बोलतच नाहीये. अधिराज तुला काय विचारत आहे? नाव वगैरे विचारत आहे अधिराज? तुझं नाव काय आहे रे? आणि याचं तर कुणाल ना? नाही कुणाल नाही, अमर. अमर. आधी कुणाल म्हणत होती ना? नाव चेंज केलं का तूच? नाही ना तेच आहे अच्छा. ना. हेलो गाइस. तुला पोएम येते का? पोएम येते तुला? कोणत्या स्कूलमध्ये आहे तू? जूनियर केजी. ज्युनियर केजी. अरे वा. पोएम येत नाही तुला मग? शिकवलंच नाहीये? शिकवली आहे. पिक्चरचं गाणं येते तुला? पिक्चरचे गाणे येते? आधी हे बा अधिराज बोकरात आहे. अधिराज इकडे बघ इकडे. तो आपल्या बहिणीसोबत तसा खेळते ना घरी, मग त्याची बहीण समोर समोर अजून धावते, त्याला मजा येते. घाई तो बघ, तू दिसल्याबरोबर त्याला माहिती आहे ना घ्यायला आलाय म्हणून तू. फायनली मी आता घरी आलेली आहे आणि माझं पावन पण संपलंय. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.